मंडळी नमस्कार. अण्णांचा शेतमळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मंडळी आज हरभऱ्याच्या रानामध्ये जो जांभळीचा प्लॉट आहे आपला, त्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. किती मस्त जांभळीची रोपं आहेत ना, फुटायला लागलीत आता. या हरभऱ्यामध्ये ना एवढं गवत झाले, त्याला कोळपण्याशिवाय पर्याय नाही. हे बघा, है ना, ही जांभळीची रोपं बघा किती मस्त ग्रोथ झाली. पलीकडे आंब्याचा एकदम क्लिअर झाला आता. आंब्याचा कोळपण पण झाले आणि त्यातलं गवत पण काढून झालेलं आहे. त्यामुळे बघा ना, मस्त आंबे पण फुटलेत. हे बघा जांभूळ. आता त्याला एवढी कोळपणी झाली, मस्तपैकी छोटे छोटे आळे बनवायचे. 1-2 फुटावरती असे आळे बनवायचे आणि मग एक सुपर फॉस्फेटचा डोस द्यायचा आणि मग पाणी सोडायचं. हे बघा किती मस्त झाडं आहेत. 2 वर्ष कंटिन्यू त्याच्याकडे ध्यान द्यावं लागेल, कुठे त्याची निगा राहील. बघा, याला खालून फुटलेत, है ना, छान आहे ना. काहींना खालून फुटले, काहींना हे बघा डायरेक्ट वरती 3-3, 4-4 फांद्या फुटल्या. 4-4 नाही हो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कांड्या फुटल्यात बघा. हे बघा, वाव. हे बघा, हे पण है ना. त्या माझे 3 सारे, चौथा चालू आहे. 3 सारे कोळपून झालेत माझे मस्तपैकी. चौथा पण आता होईल. बघितलं किती मस्त रोप आहे ते पण. चला मंडळी, आपलं जे आहे काम चालू करूया. नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.